जाणला जाणारा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल लाजवाब फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती अप्रतिम फटका. बॉल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. ऑफ सिक्सचा बाहेर टाकण्याचा प्रयत्न मनीषने केला, ते जाणलं होतं आणि अशा वेळेला कव्हर ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले होते. यावेळी बॉल लाजवाब पाहायला मिळाला. टप्पा गोल्डन स्पॉट वरती पिच झाला. त्यानंतर थोडासा चेंडू राईस होत असताना पाहायला मिळाला. सरळ विकेट किपर चवैत घेतला जाईल. तिथे डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉलवरती चौकारानं या डावाला सुरुवात झाली, परंतु दुसरा बॉल हा मात्र डॉट बॉल स्वरूपाचा आहे असताना पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पुढचाच बॉल. यावेळीचा बॉल चांगल्या दर्जाचा हलक्या हातानं स्टिअर करत असताना बॅटर पाहायला मिळाले. सागर हलक्या हातानं खेळत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकेल, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 5 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय. चौकारांना डावाला सुरुवात झाली, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मनीष मोकल याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलाच 3 बॉल मध्ये तो त्याचं वर्चस्व स्थापित करत असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल. यावेळीचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला, जिथे फिल्डर सुमित पत्रे सध्याच्या घडीला फील्ड करत असताना पाहायला मिळाले. फंबल झाले. बॉल थेट निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिथे मॉलमध्ये थोडीशी कवयना चुकी राहिली सुमित पत्रीची, त्याचा फायदा राहिला. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला. चौकार आल्या सूरजच्या बॅटमधनं. सध्याच्या घडीला 9 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. यावेळेसचा बॉल पॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल उंच हवेमध्ये. फिल्डर बॉलचा खाली जज करत असताना चुकी करत असताना पाहायला मिळालं. जयेश लट बॉलचा खाली होते, परंतु चुकी घडली आहे. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या बॅटरला दिलं गेलं. अशाही वेळेला धावफलकावरती धावा ऍड केल्या गेल्या. आतापर्यंत 2 धावा ऍड केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावा आतापर्यंत 11 या अंकावरती पाहायला मिळाल्या. 11 बनवल्या गेल्यात. पहिला बॉलवरती चौकार आला, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता मनीषनं. फिल्डरची साथ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये लाभत नाहीये. यावेळीचा बॉल पुढे सिरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन होणार नाहीये. वाईट यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला, जिथे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. व लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट खऱ्या अर्थाने गोलंदाज आले होते. बॅटरनं स्टेप आउट केलं होतं. पुढे सरसावून खेळायचं होतं. पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन वरती, परंतु अशा वेळेला बॅटरच्या दूरवरती चेंडू ठेवण्यामध्ये सक्षम राहिला होता मनीष मोकल. शेवटचा बॉल डॉट बॉल इथे असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 11 या अंकावरती पाहायला मिळतीये. सूरज आणि सागरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सूरजनं 3 बॉल फेस केले. 6 धावा सूरजच्या बॅटमधून आल्या. साथीला सागर आहे. 3 बॉल सागरनं फेस केले. 5 धावा त्याच्या देखील बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. सागरनं चौकारानं डावाला सुरुवात केली होती. त्याचा आत्मविश्वास त्यावेळेला पाहायला मिळाला होता, परंतु मनीष मोकल देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यानं कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये. कमीच्या धावा त्यानं पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुमित पत्रे येत असताना पाहायला मिळाला. अलिबाग तालुक्यामध्ये आणखीन एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिला गेलाय. थळ या गावाला बिलॉंग करत असताना अखंड रायगड जिल्ह्याचं क्रिकेट ज्यानं खऱ्या अर्थानं दणाणून सोडलंय, ज्याच्या गोलंदाजीतील वेगाची नेहमी चर्चा झाली आहे, त्याची अचूकता नेहमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि अगदी फलंदाजांना थांबवण्यामध्ये सक्षम राहणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिला गेलाय तो सुमित पत्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळालाय. सुमित पत्रे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सागर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाला. सागरनं सुरुवात तर दमदार केली आहे, परंतु आता डाव देखील त्याला सांभाळायचा आहे. पहिलाच बॉल फुल टॉस राहिला. अगदी समोरच्या दिशेनं
खेळण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक सिंगल या बॉलवरती तसं पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळेल 12 या अंकावरती. 12 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. चांगली बॅटिंग आतापर्यंत सूरज आणि सागरच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. धावा बनवाव्या लागतील, कारण की समोरचा संघ एक मातोबर संघ आहे. रायगड जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धा या दोन्ही संघानं गाजवल्यात. थळ आणि हशिवरे या दोन्ही संघांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. अशा वेळेला फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलचा खाली आहेत. वेल जज कॅच, पहिला विकेटचं पतंग, जिथे महत्व खाली आला होता. अप्रतिम झेल त्याचा राहिला होता मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेटचं पतंग झालं, जिथे महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना सूरज कोलते पाहायला मिळाला. एक महत्वाचा खेळाडू होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्याचा नादामध्ये तो त्याची विकेट गमवत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. आणखीन एक महत्वाचा खेळाडू येलवडे गावाला बिलॉंग करणारा मिलिंद चाळके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. मिलिंद म्हटलं की नेहमी मोठे फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. किंबहुना संघासाठी तारणहार ठरणारा खेळाडू ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडतो त्या त्या वेळेला आक्रमक रूप धारण करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिलिंद ऑन स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना सुमित पत्रेच्या विरोधामध्ये वेग आतापर्यंत पाहायला मिळाला या षटकामध्ये. यावेळेसचा बॉल गोल्डन स्पॉटवरती हाताळला, टप्पा पडला. बॉल उसळी घेत असताना पाहायला मिळाला. थेट विकेट किपरचा वेट बॉलला घेतला, जिथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. सुमित पत्रेचं या षटकामध्ये कौतुक करणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली आहे, षटक क्रमांक 2 हाताळत असताना तो आतापर्यंत बॅटर्सवरती हावी ठरलाय. यावेळेसचा बॉल खडेखडे खेळण्याचा प्रयत्न, कव्हर सीझन मध्ये फटका मिस टाइम आहे. आणखीन एका विकेटचं पतंग. मिलिंद सारखा एक महत्वाचा बॅटर डगआउटच्या दिशेला परतत असताना होत असताना पाहायला मिळालंय. महत्वाचा खेळाडू मिलिंद चाळके मैदानाच्या बाहेर गेलाय. यादीचा बॉल, डॉट बॉल आला, दडपण, प्रेशर सगळं काही पाहायला मिळालं. आत्मविश्वास मिलिंदचा राहिला नव्हता खेळपट्टीवरती. त्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेला कव्हर सीझनमध्ये 30 सेकंदच्या आतमध्ये अप्रतिम कॅच टिपत असताना फिल्डर पाहायला मिळाले. नवीन आलेलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप कुर्मे पाहायला मिळाले. आणखीन एक महत्वाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात, परंतु समोर सुमित पत्री आहे. यावेळेसचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली की काय? यस, डेफिनेटली बॅटची कडा घेतली आहे. आणखीन एका विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक बॅटर आल्या पावली मागे पतत असताना पाहायला मिळाले. बॅटर बाद. बाहेर असताना पाहायला मिळाले. सुमित पत्रे लेट आला, परंतु मैदानाच्या आतमध्ये तो थेट आलाय. 5 बॉल त्यानं हाताळले, एकच धाव त्यानं खर्च केली आहे. त्याही पलीकडे 3 विकेट त्यानं मिळवल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सूरज पासिलकर निजामपूर एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आलाय. यावेळी सबल ऑफ ट्रॅकर राहिला होता. अडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट खेळलेत.
डीप मध्ये मनीष मोकल बॉलवरती असताना पाहायला मिळालाय. चांगली फिल्डिंग या बॉलवरती पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळाला. जिथे 12 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना मनीषला आपण पाहिलं होतं. मनीषनं मात्र धावा खर्च केल्या होत्या. तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये सुमित पत्रेनं फक्त 2 धावांचं षटक हाताळलंय. षटक क्रमांक 3 म्हटलं की ISPL बॉलवर षटक क्रमांक 3 युवा राष्ट्रवादी ISPL बॉल ओव्हर मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन खारकर गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळेल. ISPL सारख्या एका मोठ्या स्पर्धेचा दांडगा अनुभव घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. या हंगामामध्ये चेन्नई सिंगम्स या संघाकडून खेळत असताना चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणारा खेळाडू सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती असताना पाहायला मिळाला. थळ या गावाला बिलॉंग करणारा, अखंड रायगड जिल्ह्याचं नाव उंचावरती नेणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती असताना पाहायला मिळाला. किंबहुना रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरची बाईक जिंकणारा गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. समोर निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशीलकर ऑन स्ट्राईकला. पहिलाच बॉल आर्यन ISPL बॉल ओव्हर मध्ये टप्पा पडला. बॉल प्रचंड वेगानं विकेट किपर प्रसाद पाटील यांचा वेध घेत असताना पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले पाहणं फार महत्वाचं राहील. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय काय बॉलनं हरकत केली. टप्पा पडला. इन स्विंग होत असताना अगदी सरळ विकेट किपरचा वैध बॉलनं घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल गली रिजन मध्ये कट करायचा होता. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. बॉल थर्ड मॅनला वेगानं प्रस्थान. धावा मिळतील 4. येतोय हा दमदार खारकरच्या विरोधामध्ये चौकार येत असताना पाहायला मिळाला. सूरजचं कौतुक करायला हवंय ज्या पद्धतीनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये फटका एक्झिक्यूट केला होता. गली रिजन मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकले नव्हते. तिथून बॉल निसटला. थर्ड मॅनला बॉल प्रस्थान होत असताना पाहायला मिळाला. चौकार सूरज पाशीलकरला मिळाला. चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली आहे. सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा 17 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. सूरज आणि सागरची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. षटकातीला पुढचा बॉल आर्यन तयार. यावेळेस बॉल अडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाही आहे. सरळ बॅटरच्या शरीरावरती बॉल आदळला होता. तोच इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली गेली. एका धाव्याच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकते. जिथे धावफलकावरती धावसंख्या 18 या अंकावरती पाहायला मिळेल. सूरज पाशीलकर आणि सागर पाशीलकर हे 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आहेत. त्यावेळेसचा बॉल लाजबाब सिंधू पाहायला मिळतो. बॅटच्या आतली कडा घेतली. बॉल सरळ विकेट किपरचा वैध घेतो. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑफ स्टिक वरती बॅटर आले होते. टप्पा पडला. इन स्विंग होत असताना बॉल पुन्हा पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा घेतली. विकेट किपर बॉल पर्यंत सहजरित्या पोहोचले. या बॉलवरती कोणत्या स्वरूपाची धाव येणार नाही. राष्ट्रवादी युवा ISPL बॉल ओव्हर मध्ये आतापर्यंत आर्यन खारकर यशस्वी ठरला. 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा गोलंदाजी करत असताना आर्यन खारकर खर्च करतोय. यावेळेचा बॉल समोर होता. समोरच खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मधून फिल्डर बॉल वरती असताना मनीष मोकल पाहायला मिळाले. थोडेसे फंबल झाले. त्याचा फायदा लगेचच मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. या बॉलवरती आल्या 2 धावा. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते. जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत बनवल्या जातील 20 या अंकावरती. या षटकाचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल येणं देखील बाकी आहे. ऑन स्ट्राईकला सागर पाशीलकर. 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती खेळ करत असताना पाहायला मिळालेत. अंतिम बॉल गोलंदाज तयार आर्यन. यावेळेचा बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. बॉल विकेट किपर कडून चकलाय. बॉल लॉंग स्टॉपला नो स्टॉप म्हणत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 22चा चौकार.
काय घडलं होतं खऱ्या अर्थानं लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल विकेट किपर बॉलपर्यंत आले होते, परंतु अगदी विकेट किपरच्या पुढ्यामध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होत असताना पाहायला मिळाला. थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. हाफ ट्रॅकर बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न अशा वेळेला उंची जास्तीची गाठली आहे बॉलनं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, जेथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 26 अंकावरती पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. या बॉल वरती काय घडेल या षटकातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी. आर्यन खारकर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाने हाताळला होता. यॉर्कर वरती विश्वास दाखवला. त्याही पलीकडे वाईट लाईनला गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. शेवटचा बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ होईल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळेल. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. निजामपूर एलवडे या संघाच्या माध्यमातून 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एका बाजूला सागर पाशीलकरला आपण पाहिलंय, एका बाजूला निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशीलकर याला आपण पाहतोय. 18 बॉलमध्ये धावफलकावरती 26 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सुमेध पत्रे पाहायला मिळतील. ज्या सुमेधनं या मॅचला गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 2 धावांचं षटक हाताळलं. षटक क्रमांक 2 मध्ये निजामपूर एलवडे या संघाला धावांपासून वंचित ठेवलं. त्याही पलीकडे एकाच षटकामध्ये 3 विकेट मिळवण्याचा बहुमान ज्यानं मिळवला तो सुमेध पत्रे पुन्हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज किंवा वेगाचा बेताज बादशाह म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. त्याची अचूकता, त्याची भेदकता किंवा त्याने गोलंदाजीमध्ये राखलेलं सातत्य, त्याच्याकडे असलेले व्हेरिएशन, त्याच्याकडे असलेली व्हरायटीज, या बाबी फार महत्त्वाचा राहिल्या. सध्याच्या घडीला सुमेध पत्रे आपल्याला पाहायला मिळाला. विराट 11 आहे. एकविरा थळ हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो. यावेळीचा बॉल अगदी टप्पा पडला गुडलाईन स्पॉटवर. बॉल राईज झाला. त्यानंतर बॅटरसाठी सरप्राईज देखील होत असताना पाहायला मिळाला. सुमेध पत्रेचा याही षटकामध्ये डॉट बॉलनं सुरुवात होत असताना पाहायला मिळाली आहे. सुमेध पत्रेची चर्चा सातत्यानं होते, कारण की गोलंदाजी देखील तितकीच लाजवाब पाहायला मिळाली आहे. अचूक टप्प्यावरती तो भेदक मारायची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस बॉल बॅकफुटला गेले. ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळालं. समोर केलेत लॉंग ऑफचे फिल्डर बॉलवरती असताना पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग, चांगली फेक होईल. आर्यन खारकर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग झाली. 1 धाव या बॉलवरती दसरा पाहायला मिळेल, जेथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 27 बनवली गेली आहे. मोठं टार्गेट सेट करावं लागणार आहे, कारण की समोरचा संघ एक मातबर संघ आहे. थोडंसं कोणीना उशीर आलाय, परंतु उशीर आल्यानंतर या स्पर्धेच्या वतीनं त्यांना पेनल्टी देखील दिली गेली आहे. यावेळेसचा बॉल परफेक्ट यॉर्कर, टोक रशर यॉर्कर ज्याला आपण या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये संबोधतो, तो सध्याच्या घडीला हाताळलाय. बॅटर्सला खऱ्या अर्थानं चारी मुंड्यात शीत करणारा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. बॅटर बरेचसे सफल झाले होते. अगदी टोक रश यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये सुमेध पत्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला गेला. सुमेध पत्रेला माहिती आहे की व्हेरिएशन, व्हरायटीज असणं फार महत्त्वाचं आहे. या आधीचे 2 बॉल त्यानं अगदी टप्प्यावरती हाताळले. त्यानंतर त्यानं फुलर लाईनचा बॉल हाताळला. यॉर्करवरती त्यानं विश्वास दाखवला. लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत फक्त 2 धावा त्यांना खर्च केल्यात. पुढचाच बॉल. यावेळीचा बॉल आणखीन एक चांगला टप्पा पाहायला मिळाला. टप्प्यावरून वेग जास्तीचा दिला गेला. यावेळेला वेगावरती जास्तीचा विश्वास दाखवला जातोय सुमेध पत्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅटर सूरज पाशीलकर अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये. जिथे डॉट बॉलची संगत होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावफलक थांबले. 28 आतापर्यंत बनवल्या गेला. या षटकातील अजून देखील 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. सुमेध पत्रे वेगानं सुटला. त्याची सुसाट रंपाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक वेगवान बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. वेगाचे बॉल सातत्यानं हाताळले गेलेत. काय गोलंदाजीचा कसब दाखवला सुमेध पत्रेनं. तो थोडासा कोईना लेट आला, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यानं थेट कामगिरी करायला सुरुवात केली आहे. काय बॉलिंग करतोय. 5 बॉलमध्ये या षटकामध्ये फक्त आणि फक्त त्यानं 2 धावा खर्च केल्यात. 11 बॉल हाताळले, 4 धावा त्यानं खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्यात. यावेळेसचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये फिल्डर तैनात आहेत. चुकी होणार नाहीये. विकेट होईल पतंग. धक्का बसेल 4था. टीम निजामपूर एलवडे या संघाला आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर.
वरती देखील विकेट पूर्णत्वास आला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 5 शेवटच्या षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना संकल्प म्हात्रे पाहायला मिळाले. हशिवरे गावातील आणखीन एक महत्वाचा गोलंदाज किंबहुना या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी नेहमी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो संकल्प मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळतोय. नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश पारस जाधव पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल पहिलाच बॉल अटॅकिंग इंटरने खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच हवेमध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतात. जज करू शकले नाही. यात बॉल होता तो निसटला. तत्पुरी 2 धावेसाठी बॅटर परतत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती आल्या 2 धावा. 2च्या मदतीनं संघाची टोटल 3 धावा आल्या त्या बॉलवरती. 3च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 31 या अंकावरती पाहायला मिळते. 31 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. शेवटचा अंतिम षटक डेथ ओव्हरमध्ये संकल्प गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. संकल्प मात्र चांगली गोलंदाजी, त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे अचूक टप्पा आहे आणि फार महत्वाची बाब राहिली आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. वेगानं बॉलवरती आले. खराब प्रदर्शन पुन्हा एकदा अजिंक्य म्हात्रे याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या बॉलवरती देखील धावा खर्च केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पारस आणि सागर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती धावा आल्या 2-2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकले गेले. जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 33 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. तेहतीस धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्या. संकल्पना 2 बॉल हाताळले, 5 धावा त्याने खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली परंतु मैदानाच्या आतमध्ये फिल्डरची साथ त्याला लाभत नाही. ओके, दोन्ही बॉलवरती 3-3 धावा घेतलेल्या आहेत. माफी असावी. पहिल्या बॉलवरती तिहेरी धावा आली. दुसऱ्या बॉलवरती देखील तिहेरी धावा येत असताना पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा जमा करत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. संघाची टोटल आतापर्यंत पाहायला मिळेल 34 वरती. वेगवान बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही आहे. जिथे डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं संघाची टोटल थांबले. जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 34 अंकावरती पाहायला मिळते. 34 बनवल्या गेल्यात. अजून देखील 3 बॉलचा खेळणं बाकी आहे. सागर पाशीलकर आणि पारस जाधवची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल लेग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. टप्पा पडला. बॉल बरंचसं वळण घेत असताना पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपर प्रसाद पाटीलचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. बरंचसं वळण बॉलनं प्राप्त केलं होतं. अशा वेळेला डॉट बॉल देत असताना पाहायला मिळाला. 2 बॅक टू बॅकचे डॉट बॉल देत असताना पाहायला मिळालंय. सागर सारख्या एका महत्वाचा बॅटरला आतापर्यंत खेळपट्टीवरती थांबून ठेवलंय. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. डीपमध्ये फिल्डर आहेत. बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 धावा देखील या बॉलवरती पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकेल. जिथे धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतील तब्बल 36 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. संकल्प मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप मधून फिल्डर बॉल वरती आले. सिंगल तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2च्या मदतीनं संघाची टोटल आतापर्यंत पाहायला मिळाली. 38 अंकावरती संघाची टोटल पाहायला मिळते. 30 बॉलचा खेळ पूर्णत्वास आला. 38 बनवल्या गेल्या. येणाऱ्या 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या 39 धावेची. तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅच मापे असावी. 1 ओव्हरची पेनल्टी आहे टीम विराट 11 आहे. एकविरा थर्ड फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या संघाला. हे टार्गेट खऱ्या अर्थानं 24 बॉलमध्ये कंप्लीट करावं लागणार आहे. चला नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी इन्व्हाइट करूयात. एका बाजूला टीम युवी स्पोर्ट्स सुरई तळेकार त्यांच्या विपक्षामध्ये लढत असताना टीम पाहायला मिळेल यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरोंड अलिबाग. चला बोट टीम आपण या लगेच टॉससाठी जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. येणाऱ्या 24 बॉलमध्ये
39ची आवश्यकता. या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल, काय बिघडेल ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती छोटासा बदल करूयात. हर्षल मुंडे सरांचा आवाज ऐकूयात. तत्पूर्वी आपण टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. एका बाजूला टीम युबी स्पोर्ट्स सुरई तळेखार त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा अलिबाग या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. चला बोट टीम कॅप्टन या आपण लगेचच. एका बाजूला मुरुड तालुक्यातील दोन मातबर संघ एकत्रित खेळत असताना पाहायला मिळतील. सुरई तळेखार तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना अलिबाग तालुक्यातील दिग्गज दादा संघ थेरोंडा आणि अलिबाग. चार महत्वाचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत देत असताना पाहायला मिळते. चला बोट टीम आपण या लगेच टॉससाठी, जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. आणखीन एक महत्वाची सूचना आहे, या 4 षटकांच्या या उत्तरार्धाच्या डावामध्ये फक्त एकच षटक हे मात्र पॉवर प्लेचं षटक असणार आहे. मनपूर्वक आभार. किशोरजी कोकरे सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतो. हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो. ओके, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुडलेले सगळेच प्रेक्षक, युवा राष्ट्रवादी चषक 2026 भव्य दिव्य असं भूतपूर्व पर्व आपण पाहतोय. पहिली मॅच आजच्या या तिसऱ्या रात्रीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून चौकार. माननीय आदरणीय सुयश कुमार सिंग सर इकडे IPS साहेब सुयश कुमार सिंग साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहिले मिळतील. सरांचं युवा राष्ट्रवादी चषक 2026 भव्य दिव्य
या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चांगली फिल्डिंग शॉर्ट पॉइंटला पाहायला मिळते. एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होत असताना पाहायला मिळेल. 24 बॉलमध्ये पाठलाग करायचा आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये तब्बल या 39 धावांचा. पहिल्या डावामध्ये 5 ओव्हर हाताळाव्या लागल्या होत्या. वेळेचं महत्त्व आज या मॅचनं आपल्याला दाखवून दिलं. बराचसा वेळ खर्च केल्यानंतर इकडे मात्र 1 ओव्हर कमी करावी लागली हशिवरे थर्ड टीमसाठी. पुढचा बॉल सूरज, मोठा फटका, बॉल हवेत, डीप बॅक्सच्या कव्हरला, वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे, ओव्हर द रो, चौका. दोन चौकार येत असताना पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि इथून पुढे यदा कदाचित 24 बॉलमध्ये या धावगतीचा पाठलाग होईल का? लेट पोचले त्या मैदानाच्या आतमध्ये, पण थेट कामगिरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला बॅटरला तुम्ही पाहताय पिंट्या, एक महत्वाचा खेळाडू आहे. चौकाराच्या सहाय्यानं सुरुवात करतोय. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाही. या पहिली विकेट, पहिला धक्का, पिंट्या मैदानाच्या बाहेर. जर पाहिलं तर एक प्रेक्षणीय सामना म्हणजे रोहा पोलीस आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हा एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या सामन्यासाठी आमचे सगळेच खेळाडू खऱ्या अर्थानं इकडे दाखल होत असताना पाहायला मिळतील. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धावा येतात, धावा बनतात आणि अशा परिस्थितीमध्ये विकेटही आली आहे. सूरज पाशीलकर म्हटल्यानंतर माणगाव तालुक्यातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज निजामपूर विभागामधून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं ना, तोच गोलंदाज सूरज आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय. निर्णायक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जिकडे पिंट्यात बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आदिल खुराशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. आदिल कुरैशी म्हटल्यानंतर एक निर्णायक आणि त्याच वेळेला घातक फलंदाज, थळ संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्याच्या बॅटमधून नेहमीच आकर्षक असे फटके बघायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची आतली कडा, बॉल शॉर्ट फायनलिंगच्या दिशेनं, पायांचा योग्य वापर, चांगली फिल्डिंग. अगदी यस्टांच्या मागे करत असताना शॉर्ट फायनलिंगला आपल्याला सादिक परदेशी पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, कोकणी भाय, अगदी अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. पहिल्या ओव्हरचा खेळ पाहता पाहता संपलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सध्याच्या घडीला धावगती तुम्ही पाहताय तब्बल 10 धावा. एक सिंगल आलेले शेवटच्या बॉलवरती 10 धावा बनल्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये बाकी आहे. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघत असलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, या मॅचमध्ये थळ हशिवरे या टीमला 1 ओव्हरची पेनल्टी आहे. त्या कारणानं इथून पुढे 18 बॉलमध्ये त्यांना 29 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. रॉ पोलीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या मॅच दरम्यान समालोचन कक्षामध्ये आवर्जून आम्ही खरिवले सरांकडे लक्ष वेधू की या प्रेक्षणीय सामन्यामध्ये सगळ्यांचं मनोरंजन करत असताना खरिवले साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगल्या पद्धतीचं समालोचन त्यांनी एका प्रेक्षणीय मॅचमध्ये केलं होतं आणि आजही आम्हाला ते अपेक्षित असेल. खरिवले सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. विविध आवाज तुम्हाला ऐकायचे असतील तर आज निश्चितपणे तुम्हाला ऐकायला मिळतील. कधी पक्ष्यांचा आवाज तर कधी विविध चित्रपटातील हिरोंचा आवाज सुद्धा त्यांच्या माध्यमातून काढला जातो आणि समालोचन करत असताना त्या मॅचमध्ये रंगत आणली जाते. खरिवले सर सुद्धा इकडे दाखल झालेत. 10 धावा स्कोरकार्डवरती असताना नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी किरण चाळकेला तुम्ही पाहताय. किरण चाळकेचा पहिला बॉल, ब्लॉक खुल्लींचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा फटका, शॉर्ट पॉइंटला फक्त दिशादर्शक पाहायला मिळाला. सिंगल मिळतीये. एकेरी धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजाने मानलं.
तर एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती लागल्यात. शांत आणि संयमी सुरुवात सध्याच्या घडीला विराट 11 आशिवरे तळ या संघाची पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर अडवा बॅटनं मोठा फटका. प्रसाद पाटीलच्या बॅटमधून आक्रमण. बॉल सीमा रेषे आदरणीय सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्ष रोहा तालुका सन्माननीय प्रीतमताई पाटील मॅडम इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतील. मॅडमना विनंती करेन आपण या मुख्य मंचावरती युवा राष्ट्रवादी चषक या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या आधी स्क्वेअर लेगला आता लॉंग लेगला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पुनश्च एकदा धावा मिळतील. त्याचार मिळतात. महागडे दिसायला लागलेत किरण चाळके या मॅच मध्ये. बऱ्याचशा धावा खर्च केल्यात. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च घेतल्यात प्रसाद पाटील. अनुभव खूप मोठा आहे या खेळाडूकडे आणि अनुभवाच्या जोरावरती नेहमीच आशिवरे संघाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खूप सारं पुढे आणलंय. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. फिल्डर तिकडे आहेत. एक चिकी सिंगल स्कोर कार्डवरती मिळते. एकाच धावेवरती विश्वास दाखवला जाईल का नाही तर मानसिकता होती. दुसऱ्या धावेची कॉलिंग परफेक्ट नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये मागे फिरण्याचा योग्य निर्णय. एकच धाव मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना 22 धावा. दुसरं षटक मार्गाचा 39 धावांचा पाठलाग केला जातोय. 22 धावा बनल्यात. अजूनही 17 बनवायच्यात. ओ यावेळेला ब्लॉक लेनचा चांगला चेंडू होता. आडवा बॅटनं फ्लिक केलाय. दिशा दिली स्क्वेअर लेगची. सिंगल मिळेल. दुसरीसाठी पलटलेत आणि थोडं खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचलला. 2 धावा मिळतील. या 2च्या साह्याने टीम पुढे निघेल आणि तब्बल 24 या आकड्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. आदिल कुरैशी ऑन स्ट्राईक. 3 बॉलमध्ये 4 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून लाभलंय. हो यावेळेला पुन्हा खोलात टाकलाय. समोरचा फटका लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक मिड ऑन पर्यंत पोहोचले. धाव घेण्याचा प्रयत्न फेकी झाली होती योग्य एंडला पण अखेर हवा तसा बॉल पकडला गेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट सुद्धा झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला. 13.00च्या सरासरीनं सध्याच्या घडीला धावा बनतात त्या 26. इथून पुढे येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे आणि ISPL बॉल ओव्हर आपल्याला इकडे पाहायला मिळेल. हे सर्वाधिक महत्त्वाचं षटक राहील. ISPL मध्ये जो बॉल खेळवला गेला तो बॉल आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. राष्ट्रवादी ओव्हर म्हणून या ओव्हरकडे आपण आदरानं पाहिलंय. ते षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येईल. निजामपूर विभागामध्ये एक युवा उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं. तो पारस बॉलिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळेल. बॅटिंगही केली. धावाही जमा केल्या पण त्या धावा आता थांबवायच्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 13 धावांची जी काही आवश्यकता आहे ती इकडे मात्र आपण जर पाहिलं तर थांबवावी लागणार आहे. करावं लागेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. निजामपूर पासूनचा प्रवास आज या दोन्ही संघांनी इथपर्यंत केलाय. टीम एलावडे आणि त्याच वेळेला निजामपूर या विभागाचं हे महत्त्वाचे हे दोन्ही संघ आहेत. नामांकित टीम नेहमीच अंतर्गावाच्या स्पर्धा खेळत असताना अग्रनामांकित खेळ त्यांचा पाहायला मिळाला पण आज बॅटिंग करत असताना थोडे कमी पडलेत पण बॉलिंग करत असताना प्रयत्न शर्तीचे चालू आहेत. ISPL बॉल ओव्हरचा पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका फसलाय. दिशादर्शक फटका होता. लॉंग ऑन मधून फिल्डर वेगाने एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि पाहता पाहता धावा मिळतात. इकडे 2 धावा मिळतील. सिंगलने धावा बनणाऱ्या डबलने मॅचच्या विजयाच्या दिशेने टीम विराट 11 आशिवरे थळा संघ जाण्याची शक्यता आहे. आणि गाव टू गाव फॉर्मॅटमधील सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यामध्ये ज्या 2 संघांनी थैमान घातलं ते म्हणजे थळ आणि आशिवरे. हे दोन्ही संघ एकत्र खेळत आहेत म्हणजे एक मोठी ताकद घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल झालेत.
पुढचाच बॉल. यावेळेला बॅटची कडा, बॉल तिथे मात्र यष्टीरक्षक थोडे फंबल झालेत. अजून एक सिंगल. एक एक धाव थांबवायची आहे जरी मॅच जिंकायची टीम हशिवरे थळ संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना एलवडे निजामपूर या टीमला, पण त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हाला मोठे करावे लागतील. विकेट्स इम्पॉर्टंट आहेत, धावा थांबवायच्यात आणि अशा परिस्थितीमध्ये ISPL बॉलचा वापर केला जातोय. बॉलरसाठी संधी आहे, टप्पा पडल्यानंतर कधी इन स्विंग कधी आउट स्विंग. यावेळीचा बॉल मोठा फटका. ISPL बॉलवरती सुद्धा आक्रमण झालं. बॉल मुख्य मंचाच्या दिशेनं 6 धावा. येतात, आक्रमण चढवले जातात आणि आता या मॅचची हवा काढण्याचे प्रयत्न होत आहेत. टप्पा पडलाय, बॉलनं टर्न घेतलाय, क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पार. या मॅचची हवा काढणारा हा चौका. 11 थळ हशिवरे या संघाने सामना विजयी झालाय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो चेक. यस, या मॅच